उन्हाळी वाळवणातला असा पदार्थ जो प्रत्येक गृहिणी भरपूर प्रमाणात बनवते आणि वर्षभरासाठी साठवून ठेवते. काही जण रेडीमेड पॅकेट आणून सुद्धा हे पापड बनवतात, पण आज आपण मूग आणि उडदाच्या डाळीचं योग्य प्रमाण घेऊन कुठलाही विकतचा पापड मसाला न घालता घरगुती पापड मसाला घालून अगदी पारंपरिक पद्धतीने हे पापड तयार करणार आहोत. मी मूग आणि उडदाच्या डाळीचे मिक्स पापड तयार करते आहे. तुम्ही फक्त उडदाच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचा वापर करून सुद्धा हे पापड तयार करू शकता. अगदी मार्केटला मिळतात ना, तसेच हे पापड बनवून तयार होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्षपूर्वक बघा. जर आवडला तर लाईक, शेअर करा आणि येणाऱ्या वाळवंट रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. चला लगेच सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण मूग आणि उडीद डाळ एकत्रित करून मिक्स डाळीचे पापड बनवतो आहे. तर इथे मी बिना सालीची मुगाची डाळ 450 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी. आणि बिना सालीची उडदाची डाळ 550 घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त. मिक्स डाळीचे पापड बनवत असताना कधीही लक्षात ठेवायचं, मूग डाळीपेक्षा उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं. पापडाला खूप मस्त चव येते. आता एक सुती कपडा घ्यायचा, पाण्यामध्ये पिळून करकचून पिळून घ्यायचा. यामध्ये पाण्याचा अंश जास्त असायला नको. आणि डाळ जी आहे ना, अशा ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायची, म्हणजे डाळीला काही पावडर लागलेली असेल तर ती निघून जाईल. आता याच पद्धतीने आपल्याला मुगाची डाळ सुद्धा ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर तुम्ही स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवून घेऊ शकता. त्या पद्धतीने सुद्धा करता येईल. पण डाळ जी आहे ना, नीट आपल्याला सुकवून नंतरच वापरायची आहे. दोन्ही डाळी मी एकत्रित करून घेतलेल्या आहे. आता एकत्रित मी तुम्हाला याचं प्रमाण मोजून दाखवते आहे. बघा, ही 1 किलो डाळ भरलेली आहे. चला, आता आपल्याला ही जी डाळ आहे ना, एका ताटामध्ये पसरवून 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे आणि गिरणीवरून अगदी बारीक याचं पीठ तयार करून आणायचं आहे. मी आता तुम्हाला 1 किलोचं हे जे पीठ आहे ना, यामध्ये प्रमाण किती घ्यायचं ते सांगते. हिंग घ्यायचं आहे, तर हिंग मी जवळपास इथे 3 ते 4 चमचे घातलेलं आहे. तुम्हाला किती प्रमाण आवडतं त्यानुसार घ्या, पण 3 ते 4 चमचे हे योग्य प्रमाण आहे. आता मी मीठ घालते आहे. तर जवळपास मी इथे 3 चमचे मीठ घातलेलं आहे. कारण आपल्याला पापड सुद्धा घालायचा आहे ना, तो सुद्धा खारट असतो. त्यामुळे मीठ जे आहे ना, ते जपून घालायचं. पापड खार मी जवळपास इथे 4 चमचे घातलेला आहे. यानंतर काळी मिरी घालायची आहे. मिरे जाडसर कुटून घ्यायचे आणि फ्रेश कुटून नंतरच घालायचे, तेव्हाच याची चव छान येते. 2 ते 3 चमचे घातलेले आहे. काही जणांना मिरे जास्त घातलेले आवडतात, तर तुम्ही जास्त प्रमाण वाढवून घेऊ शकता. आता यातलं मी एवढं पीठ भिजवून घेणार नाही आहे. अर्धच पीठ मी भिजवते आहे. आणि हे कडकडीत गरम पाण्याने भिजवायचं. एकाच वेळी भसकन पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये तांदूळ नाही आहे, फक्त डाळीच आहे. डाळी लवकर भिजल्या जातात. अगदी थोडं-थोडं करून पाणी घालायचं. अर्धा ग्लासपेक्षा कमी पाण्यामध्ये हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. आणि डो बघू शकता, अगदी घट्ट असा मळून घेतलेला आहे. आणि हा मी अगदी सकाळी भिजवलेला होता. म्हणजे उठल्याबरोबर भिजवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, हा छान मुरतो. 11 वाजता मी याचे पापड बनवायला घेतलेले होते. आता साजूक तुपाचा हात घ्यायचा आणि याला तूप लावून असं मळून झाकून ठेवून द्यायचं. जवळपास 3 ते 4 तास जर हा मुरला ना, तर पापड छान होतात. आणि पापडचा हुंडा जर तुम्ही कडक मळून घेतला ना, तर पापड लाटायला अजिबात त्रास होत नाही. जर ओलसर असेल ना, तर त्याच्या पापड्या बनवून सुकायला ठेवाव्या लागतात. आता हा उंडा जो आहे ना, आपल्याला ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त मऊ होतो. याचे पापड जे आहेत ना, छान स्मूथ असे लाटले जातात. लाटायला जास्त त्रास होत नाही. आता हा उंडा आपल्याला असा स्ट्रेचसुद्धा करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये छान चिकटावा येतो आणि पापड लाटत असताना छान स्मूथ असे लाटले जातात. बघा, मी याचे ना 3 समान भाग करून घेते आहे आणि प्रत्येक भागाला मी साजूक तूप लावलेलं आहे. पापड बनवत असताना कधीही लक्षात ठेवायचं, तेलाचा वापर चुकूनही करायचा नाही. तेलाचा वापर केल्यामुळे पापडला बुरसाही येतो आणि 6 महिन्यातच कुबट वास यायला लागतो. तुम्ही तुपाचा वापर करा. त्यामुळे पापड खराबही होणार नाही आणि कुबट वास तर अजिबातच येणार नाही. उलट पापडाला चव छान येईल. बरेच जण तेलाचा वापर करतात, तर ही चूक चुकूनही करू नका. मी माझ्या सर्व पापडाच्या रेसिपीजमध्ये तुम्हाला ही टिप आवर्जून सांगते आहे, की तुपाचा वापर करा, तेलाचा वापर करू नका. तूप तुम्ही 10 वर्ष, 20 वर्ष जरी स्टोअर केलं ना, तरीसुद्धा त्याला वास येत नसतो, पण तेलाला लगेच वास येतो. त्यामुळे पापड लगेच खराब होतात. आता हा पापडाचा जो उंडा आहे ना, मी छान ठेचून-ठेचून मऊ करून घेतलेला आहे. परत एकदा मी ठेचून घेतला. सुरुवातीला एकत्रित ठेचलेला होता. आता 3 भाग जे केलेले होते, ते सुद्धा मी व्यवस्थित ठेचून घेतलेले आहे आणि याची एक लाटी तयार करायची. 3ही भागाची आपल्याला अशाच लाट्या तयार करून समान भाग करायचे आहे. म्हणजे आपण जेवढेही पापड बनवू ना, ते एकसारख्या आकाराचे बनतील. आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहात, मी या लाटीचे ना थोडे मोठ्या-मोठ्या आकाराचे भाग बनवलेले आहे. याचे पापडसुद्धा खूप मोठ्या आकाराचे बनतात.
मला आवडतात मोठ्या आकाराचे पापड म्हणून बनवलेले आहे. पण तुम्हाला मध्यम आकाराचे बनवायचे असेल, तर एवढ्या मोठ्या आकाराचे भाग करू नका. छोटे-छोटे बनवलेत ना तरीही चालतील. आणि हे जे सर्व भाग आपण तयार केलेले आहे, याला परत एकदा साजूक तूप लावायचं. म्हणजे हवेशी संपर्क आला, तर याला ना क्रॅक्स जात नाही. छान मऊसूद राहतात. चला, आता काय करायचं आहे, डायरेक्टली पापड लाटायचा नाही, याच्या पापड्या तयार करायच्या. सर्वात आधी आपल्याला जेवढेही भाग आपण तयार करून घेतलेले होते, त्याच्या अशा पापड्या तयार करायच्या आहे. हे यासाठी करायचं असतं, कारण आपण जर डायरेक्टली अशी गोळी घेऊन लाटायला घेतलं ना, तर ती ओलसर असते. लाटत असताना कधी पोळपाटाला चिकटतं, तर कधी लाटण्याला. मग पापड लाटणे सुचत नाही, भरपूर वेळ निघतो. त्यापेक्षा अशा पापड्या करून ठेवायच्या, म्हणजे ह्या हलक्याशा सुकतात आणि सुकल्यामुळे पापड काय होतं, भराभर लाटल्या जातात. आम्ही जेव्हा हे पापड बनवतो ना, तेव्हा असंच करतो आणि यामुळे पापड बनवणेसुद्धा खूप सोपे जातं. आता ज्या पापड्या आपण लाटून घेतलेल्या होत्या, त्यातली एक पापडी मी घेतलेली आहे. याला साजूक तूप लावायचं आणि लाटून घ्यायचं. बघा भराभर लाटल्या जातात. कारण पापडी बनवून घेतो ना आपण, त्यामुळे हा हलकासा सुकला जातो आणि लवकर लाटल्या जातं. ना पोळपाटाला चिकटतं ना लाटण्याला. बघा किती पातळ असा पापड लाटून घेतलेला आहे. आता अजून एक पापड मी असाच तुम्हाला लाटून दाखवते आहे. लवकर लाटल्या जातात. हे पापड अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ना, तर तुम्हाला कोणाच्या मदतीची सुद्धा गरज पडणार नाही. लवकर हे पापड बनवून तयार होतात. आता इथे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी प्लेटमध्ये एकावर एक हे पापड ठेवलेले आहे. तुम्ही डायरेक्टली फॅनखाली सुकवायला घालवू शकता. आणि हो, पापड सुकवत असताना एक काळजी नक्की घ्यायची. जेव्हा आपण लाटतो ना, तेव्हा उन्हामध्ये डायरेक्टली सुकवायला घालायचे नाही. फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि नंतर काय करायचं, 1 ते 2 दिवस उन्हामध्ये सुकवायचे. पण तेव्हासुद्धा सुकवत असताना अगदी पातळ असलेला सुती कापड वरून नक्की घालायचा. डायरेक्टली उन्हामध्ये कधीच पापड सुकवायचा नाही. त्यामुळे पापडाचे तुकडे पडायला लागतात. जेव्हा तुम्ही स्टोअर कराल ना, तेव्हा त्याचे तुकडे-तुकडे पडून जातील. आणि हो, अजून एक महत्त्वाचं, पापडाला बुरसा येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, वर्षभर जशीच्या तसे राहावे, यासाठी 3 ते 4 महिन्यातून एकदा तरी पापडाला ऊन नक्की दाखवावी. पण ती सुद्धा डायरेक्टली नाही, वरून सुती कपडा घालायचा पातळ असलेला आणि नंतर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. बघा हे अगदी पातळ असलेले पापड तयार झालेले आणि हे सपाट का राहिले माहिती आहे का? मी वरून पोळपाट घातलेला होता. हलकेसे ओलसर असतात ना, तेव्हाच पोळपाट घालायचा. असा वाकडा झाल्यानंतर तुम्ही पोळपाट घालाल, तर हा तुटून जाईल. त्यामुळे ओलसर जेव्हा असेल ना, तेव्हाच आपल्याला पोळपाट घालून याला असं ठेवायचं आहे, म्हणजे हे सपाट राहतात. आता तेल आपल्याला गरम करायचं आहे, पण कडकडीत गरम तेलामध्ये पापड कधीच घालायचा नाही. हलक्याशा गरम तेलामध्येच पापड घालायचा आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि लगेच तळून बाहेर काढायचा. म्हणजे हा पांढरा शुभ्र राहतो. नाहीतर पापड लाल होऊ शकतात. बरेच वेळा पापड खारचं प्रमाण जास्त झालं, की पापड जो आहे ना, तो पांढरा शुभ्र तर होतो, पण काय होतं ना, पापड खारचाच जास्त स्वाद लागतो. त्यामुळे पापड खार मी जास्त प्रमाणात घालत नाही. पण तुम्हाला जर आवडत असेल, अगदी मार्केटचा पापड तुम्ही बघितला असेल ना, त्यामध्ये खार खूप प्रमाणात घातलेला असतो. तो पापड खायला मला तरी फारसा आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही पापड खारचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता. बघा पापड तळून बघितल्यानंतर किती मस्त पांढरा शुभ्र झालेला होता, अजिबात लाल झालेला नाही. आता पापड मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते आहे. बघा असं लवकर पलटायचं आहे. खूप वेळपर्यंत एकाच बाजूने याला शेकायचं नाही, म्हणजे अजिबात लाल होणार नाही. हलकासा शेकल्यानंतर लाल तर होणारच आहे, कारण आपण डायरेक्टली फ्लेमवर याला भाजतो आहे ना. पण खूप जास्त लाल-लाल जर पापड झाला ना, तर तो कडवट लागतो खायला. असा हलकेसे डाग पडलेला पापड खायला खूप मस्त लागतो. तर बघा, हे तळलेले पापड इथे तयार झालेले आहे आणि भाजलेले पापडसुद्धा बघा. अगदी मार्केटमधून विकत आणतो ना, तसाच हा पापड बनवून तयार होतो. पण चवीला त्यापेक्षा जास्त भन्नाट लागतो. कारण मार्केटचा पापड तुम्ही कितीही खाल्ला ना, तरी घरच्या पापडाची सर मार्केटच्या पापडाला कधीच येत नाही. आणि इथे आपण डाळीचं आणि मुगाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण घरगुती पापड मसाला घातलेला आहे. त्यामुळे आपल्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करून जसे आपल्याला आवडतात तिखट किंवा कमी तिखट तसे पापड घरीच बनवू शकतो. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आणि अशाच येणाऱ्या वाढवण्याच्या पुढील रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. तोवर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.